नमस्कार मंडळी, तर आज आम्ही गेलेलो होतो आमच्या रताळ्याच्या शेतात. बघ सून हाय नाचून हाय आणि नाथ हाय. तर आपल्या शेतामध्ये रताळ्यासोबत दारको पण आहे. दारको म्हणजेच त्याला राजमा असंही म्हटलं जातं. तर मग आपल्याला व्हिडिओसाठी आपल्याला काही रताळे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आम्ही काही रताळी काढून घेतलेली आहेत. रताळे तर आता रताळ्यापासून आपण एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी रताळ्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तर आमच्याकडे यांना घाऱ्या असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडे यांना काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर घाऱ्या करण्यासाठी इथे रताळी घेतलेली आहेत. रताळी आधी स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर त्याची सालं काढून घेऊया आपण. येथे मी रताळ्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर रताळी खिसणीवरती बारीक खिसून घेऊयात. अशा पद्धतीने मी सगळी रताळी खिसून घेतलेली आहेत. त्यानंतर हा सगळा किस एका पाण्यामध्ये टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळा खिसा 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून घेतलेला आहे. त्यानंतर तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तर चला पुढची तयारी करून घेऊया. त्यानंतर गॅसवरती एक भांडं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया. मग आपला तयार केलेला खीस या टोपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे.
इथे आपला खीस चांगला परतून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेऊया. इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. यामध्ये आपण पाव किलो गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं शिजून घेऊया. छान उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं शिजून झालेलं आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. एका साईडला परातीमध्ये 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं मिश्रण साईडला ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी, ते यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, असं छान असं मिश्रण मळून झालेलं आहे. यामध्ये मी तीळही घातले होते. मिश्रण 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ह्याचा एक बारीकसा गोळा घ्यायचा आणि जाडसर पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर येथे आपण छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर एका साच्याने आपण छान अशा पुऱ्या पाडून घेऊयात. येथे मी झाकणाच्या साहाय्याने सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्या पुऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी पुरी जास्त जाडही नाही आणि पातळही नाही केलेली, एकदम मध्यम आकाराची केलेली आहे, जेणेकरून पुऱ्या एकदम छान होतात आणि जास्त फुलतात. एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपण हळूहळू एक एक पुरी सोडून घेऊयात. पुऱ्या ह्या जास्त फास्ट गॅसवरती नाही भाजायच्या आहेत, मंद आचेवरती भाजायच्या आहेत, जेणेकरून आतमधून चांगल्या शिजतात आणि रुचकर लागतात. येथे मी सगळ्या पुऱ्या भाजून घेतलेल्या आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम हे कमेंट रूपामध्ये व्यक्त करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या तयार आहेत. किती छान आणि मस्त फुललेल्या आहेत. एकदम छान आणि टम्म फुगलेल्या आहेत. तर चला अशाच भेटू छान छान रेसिपीमध्ये. थँक्यू.